जय श्रीराम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय हिंदू राष्ट्र. सर्वात अगोदर तर त्या पोलिओ पेशंटचा व्हिडिओ बघा. छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी जो ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे, अगदी त्यांच्याच मांडेआळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता. आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले. त्यांनी कधीही कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही. तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं त्याचा व्हिडिओ. याचा व्हिडिओ बघून संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला खूप मोठा प्रश्न, कदाचित हा विसरतोय की हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो. छत्रपति शिवाजी महाराज अकेले वो शेर थे जिनमें मुगलों से लड़ने की ताकत थी और फिर से भगवा फहराने की. चोंग्या, तुला अधिकार कोण दिला रे आमच्या देवाबद्दल बोलायचं किंवा तुलना करायचं? हा, कोणात तरी दम आहे का त्यांच्यासारखं समाजाची सेवा करणं, गोरगरिबांची सेवा करणं, 18 पगड जातींना माझा आहे म्हणून घेणं? हा, अरे आमच्या इथल्या लहान लेकराला ज्याला एबीसीडी येत नाही, 1 ते 10 पर्यंत उजळणी येत नाही, त्याला आपल्या परिवाराचं बाहेरचं काही माहित नाही, त्या लेकराला जरी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा दाखवली किंवा मूर्ती दाखवली, तो स्वतःला सिक्युअर मानतो. त्याच्यामध्ये ऊर्जा येते की नाही हे आमचे देव आहे आणि तुम्ही त्यांचाच अपमान करताय. तुमची लायकी आहे का? चल जमण्या, महाराष्ट्राची माफी माग.